श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज मला बनवायची आहे घरची मिसळ आणि ती मी कशी बनवणार आहे तर ती तुमच्या बरोबर मी शेअर करत आहे. तर तुम्ही माझी पूर्ण रेसिपी पहा. तर चला तर मग आपण पाहूया आता मिसळ कशी बनवायची घरची घरी. चला मग आपल्याला आता पाहायचे आहे की मिसळ कशी करायची आहे. तर आपण मी आता इथे कढईमध्ये पाणी ठेवून घेते आधी गरम करायला. आणि ही मार्केटमधली मटकी असते, तर त्यामुळे आपल्याला ही 2-3 वेळा धुवावं लागणार आहे. कारण की ती 1-2 दिवसाची असते. त्याच्यावरती धूळ पण पडलेली असते. तर छान अशी आपण इथे धुवून घेऊया आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला ही जी उसळ किंवा मटकी आहे, तर ती आपल्याला जे हे पाणी ठेवलं आहे गरम करायला, तर त्याच्यामध्ये टाकायचं आहे. टाकून घ्यायची आहे आणि ती मस्त वाफवायला ठेवायची आहे. तर इथे मी जी मटकी आहे ती मी गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेली आहे छान अशी. तर त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल पण टाकून घ्यायचं आहे थोडंफार आणि चिमूटभर थोडंसं मीठ पण टाकायचंय, कारण की लवकर मटकी नरम होईल. आणि इथे मस्त मटकी अशी नरम झालेली आहे, तर ती मी साईडला काढून ठेवली. आणि इथे मी सगळं जे मिसळचं सामान आहे तर ते मी काढून घेतलेलं आहे. तर मिसळला फोडणी देत असताना मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे की कसं बनवलं आहे. तर आता तेल गरम करून झालेलं आहे, तर त्याच्यानंतर मी जिरे आणि लसूण टाकून घेतलंय. तर त्याच्यानंतर मी जो कच्चा कांदा असतो तर त्याची मी पेस्ट करून घेतलेली आहे, कारण की कांदा भाजलेला नाही आणि भाजायचा पण नाही. तर हे जी कांद्याची पेस्ट आहे तर तीही आहे, तर मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. तर ती छान अशी तळून घ्यायची तेलामध्ये, मस्त नरम झाली पाहिजे. आणि 1-2 मिनटं ह्याला मस्त अशी नरम करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण टॅमॅटो आहे तर ते आपण बारीक करून घेतलेलं आहे, तर ते पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपण ते टॅमॅटो टाकून घेऊ. तर बारीक असं चिरलेलं आहे आणि बारीकच चिरून घ्यायचंय. तर मस्त मिक्स करून घेऊ आणि त्याला मस्त नरम होऊन देऊ. ते नरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण थोडीशी पेस्ट केली होती मसाल्यांची, तर ती पण टाकून घ्यायची. तर ही जी पेस्ट आहे, आलं, लसूण, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर याची मी बनवली आहे आणि थोडासा मी मसाला पण टाकलेला आहे. तर हे जे आहे तर ते आपल्याला मस्त असं तळून घ्यायचंय मसाला तेलामध्ये. आणि त्याच्यावरती आपण थोड्या वेळ झाकण ठेवू आणि 2 ते 3 मिनिटांनी परत आपण ते झाकण काढून घेऊ. तर काढलेलं आहे, तर त्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो मसाला काढलेला होता तर तो आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे छान असा. तर मी काढून घेतलेला आहे एका वाटीमध्ये. तर त्याच्यामध्ये आहे धना पावडर, लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि एव्हरेस्ट मसाला. कारण की मी स्पेशल मसाले आणतच नाही कोणत्या भाजीला. जे पण आपल्या घरामध्ये मसाले असतील ना, तेच आपण टाकून घ्यायचे. त्याची पण मिसळ खूप छान होते. तर इथे मी फोडणी दिलेली आहे. तो खूप छान असा वास येतोय. आणि तिकडे मी दूध तापायला ठेवलेलं आहे. तर आज माझं दररोज का होईना, थोडं का होईना, पातेल्यातलं दूध उतू जातं. तर ते तुम्हाला दिसत असेल, 1-2 थेंब गेलेलंच आहे. आणि आता तो जो मसाला आहे तर तो मस्त असा परतत असेल आणि त्याला छान असं तेल सुटतंय. तर आपण थोडंसं वेट करूया. तर मुलांना घरीच आपण बनवून द्यायचं असतं मिसळ, पावभाजी. मी पावभाजी पण घरीच करते. तर मस्त असं मसाला शिजून झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे. तर मीठ इथं मी कमीच घेतलेलं आहे. नंतर मला जसं लागेल तसं मी खाताना घेऊ शकते. आणि इथे बघा मस्त असा मसाला बनलेला आहे आपला. तर त्याच्यामध्ये जी मी मटकी होती वाफवलेली, तर ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. तर छान असा त्याला पण पिवळा कलर आलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी टाकली होती हळद आणि मोड पण खूप छान आलेले आहेत त्या मटकीला. आणि यावेळेस आम्ही मिक्स कडधान्याची मटकी आणलेली नाही, कारण की ती खायला चांगली नाही लागत मिसळमध्ये. तर मस्त आपण इथे मिक्स करून घेऊ. आणि जे पाणी होतं मटकीचं तेच मी इथे टाकणार आहे, कारण की त्याच्यामध्ये ते चव असते त्याची, म्हणून मी ती टाकलेली आहे. आणि अजून आपल्याला थोडंसं पाणी आपण टाकू शकतो, आपल्याला जसं लागल तसं. आणि मिसळला
छान अशी तरी आली पाहिजे, तेव्हाच मजा येते मिसळ खायला. तर हे पहा, माझ्या मिसळला मी जी केली आहे मिसळ, तर त्याला मस्त अशी तरी आलेली आहे. आणि आता मस्त असं शिजून देणार आहे, त्याच्यामुळे मी जास्त पाणी टाकलेलं आहे. आणि आता थोड्या वेळ 5 मिनिटं, 5 ते 10 मिनिटं मस्त कडू देऊ. तर मस्त कड आलेला आहे. आणि मी आता इथे बनवणार आहे छान असं ताट. तर तुम्ही पहा, तर इथे मी मस्त छान असं ताट बनवून घेतलेलं आहे. ही आहे तरी, ही आहे मटकीची उसळ, आणि इकडे घेतलेलं आहे फरसाण, आणि ते आहे कांद्याचं कांदे चिरून घेतलेला आहे मी बारीक, आणि ते पाव आणि लिंबू. तर खूप छान अशी माझी घरगुती मिसळ झालेली आहे. आणि तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी करून पहा, कारण की खूप छान असा वास येतोय. आणि आता पण आम्ही पण खाणार आहे मिसळ, तुम्ही पण या. तर आता मी ही मिसळ खायला मी धनु दीदीला देणार आहे. तर ती म्हणते छान झालेली आहे. परत परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.